नमस्कार मित्रांनो, बँकिंगच्या परीक्षांमध्ये जर यश मिळवायचं असेल तर चांगल्या कन्सेप्ट आणि चांगली प्रॅक्टिस असणं अत्यंत आवश्यक आहे. मग प्रॅक्टिस कधी करता येईल? जेव्हा कन्सेप्ट क्लिअरिटी असेल. आणि कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी बरेच विद्यार्थी क्लासेसला फॉलो करतात, क्लास करतात. क्लास करण्यामागचा हा पर्पज आहे की एक तर कन्सेप्ट क्लिअरिटी होते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, योग्य पद्धतीने गायडन्स मिळतं. आणि ते गायडन्स मला नाही वाटत की सारथीच्या पद्धतीने किंवा सारथीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना गायडन्स करतो ते इतर कुठं एवढं कॉन्क्रीट आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने मिळत असावं. असो, आज मी तुमच्या समोर एक नवीन बॅचची जी अनाउन्समेंट आहे ती बॅचची अनाउन्समेंट करण्यासाठी उभा आहे. स्पेशल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाचे जे बॅचेस आहेत, या 2 बॅचेस आपण रिसेंटली आता लॉन्च करतोय. एक पहिली जी स्पेशल कमर्शियल मॅथ्सची बॅच, विद्यार्थ्यांना कमर्शियल मॅथ्स ज्याला आपण अरिथमॅटिक असंही म्हणतो, तर अरिथमॅटिकमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो की सर कन्सेप्ट क्लिअर होत नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ लागतो, क्वेश्चन लवकर अंडरस्टँड होत नाही. तर इच अँड एव्हरी कन्सेप्ट जी आहे ती आपण क्लासमध्ये घेणार. सोबत त्याच्यावर एन नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस. सगळ्यात महत्त्वाचं, प्री आणि मेन्स हा पूर्ण सिलेबस जो आहे या बॅचेसमध्ये आपण कव्हर करून देऊ. तर सुरुवातीला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुम्ही तुमचा निर्णय डेफिनेटली घेऊ शकता. सुरुवातीचे काही दिवस डेमो लेक्चर्सही तुम्हाला अटेंड करायला मिळतील. ज्या रिस्पेक्टिव्ह बॅचेस चालू होत आहेत त्या बॅचेसमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर्स अटेंड करायला मिळतील. आणि मग त्या डेमो लेक्चर नंतर तुम्ही डेफिनेटली डिसाईड करू शकता. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा सुरुवातीला जी कमर्शियल मॅथ्सची जी बॅच आहे त्याबद्दल स्टार्ट करण्याच्या अगोदर, मिशन RRBPO ची जी यूट्यूब लेक्चरची सिरीज जी चालू झाली होती, बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी लेक्चर सिरीज अटेंड करतायत. मग त्यांना वाटेल की सर तुम्ही तुमच्या बॅचेस विकण्यासाठी ही सिरीज चालू केली होती का? वाटतं विद्यार्थ्यांना, अत्यंत स्वाभाविक भाग आहे. हो, तसंही म्हणू शकता. पण याचा अर्थ असा नाही की ती सिरीज आपण बंद करतोय. ती सिरीज मी तुम्हाला शब्द दिला होता की कंप्लीट सिलेबस मी त्या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कंप्लीट करून देणार. ऑलमोस्ट मी 60-70% सिलेबस जो आहे तो त्या सिरीजच्या माध्यमातून कंप्लीट करून दिला आहे. आणि उरलेला जो 30-40% सिलेबस राहिला आहे तोही त्या सिरीजमध्ये कंप्लीट होणार आहे. त्यामुळे असा अजिबात विचार करू नका की मी नवीन बॅच चालू करतोय स्पेशल माझ्या विषयाची, तर याचा अर्थ सिरीज बंद करतोय. अजिबात नाही. यूट्यूबची सिरीजही चालू राहील. ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची ते त्या सिरीजमधून करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कन्सेप्ट क्लिअर करायचे ते या बॅचेसमधून रेग्युलरली कंप्लीट करू शकतात, कन्सेप्ट क्लिअर करू शकतात. ठीक आहे. तर अबाउट मिशन RRBPO सिरीज, डेफिनेटली ती सिरीज यूट्यूबला चालू राहील. सोमवार किंवा मंगळवारपासून आपण ती सिरीज जी आहे ही पुन्हा रिझ्यूम करूया, रोज रात्री 9 वाजेच्या हिशोबाने. सुरुवातीला कमर्शियल मॅथ्स बॅचच्या बॅचबद्दल बोलतोय. जे विद्यार्थी स्पेशल कमर्शियल मॅथ्समध्ये अडचण येते, अरिथमॅटिकमध्ये ज्यांना अडचण येते, तुमच्यासाठी ही जी बॅच आहे ही आपण स्टार्ट करतोय येणाऱ्या बुधवार म्हणजे 21 ऑगस्ट 2024 पासून. येणारा बुधवार जो आहे 21 ऑगस्ट 2024 पासून ही बॅच असणार आहे. सकाळी अराउंड 9:30 वाजता याला बॅचचं लेक्चर असेल. 9:15 ते 9:30चा टायमिंग असेल. डेमो लेक्चरची सुविधा सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर्सही सुरुवातीचे 2-3 दिवस अटेंड करायला मिळतील. कशा पद्धतीने ही बॅच असेल? लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असेल. म्हणजे लेक्चर जे आहे हे लाईव्ह होईल आणि लाईव्ह संपल्यानंतर ते रेकॉर्डेड मोडमध्ये पण तुमच्यासाठी अनलिमिटेड व्ह्यूजसाठी अवेलेबल असेल. तर डेली हे लेक्चर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होईल. या लेक्चरमधून कंप्लीट होमवर्क जो आहे तो तुमच्याकडनं कंप्लीट करून घेतला जाईल. ही बॅच सर ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे? तर ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहेत. ज्यांना परचेस करायची आहे ते ऑफलाईनमध्ये परचेस करू शकत नाही, फक्त आणि फक्त ऑनलाईनमध्ये परचेस करू शकतात. जे विद्यार्थी ऑफलाईनवाले आहेत, ऑफलाईनवाल्यांना ही बॅच तशीही फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही डायरेक्टली या आणि लेक्चर्स अटेंड करा. तुम्हाला कुठलीही फीज नाही आहे. भलेही तुम्ही 2 वर्षापूर्वीचे, 3 वर्षापूर्वीचे, 6 वर्षापूर्वीचे विद्यार्थी असाल तरी चालेल. ही तुम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफलाईनवाल्यांना, ऑनलाईनवाल्यांना मात्र परचेस करावं लागेल ज्यांच्या बॅचेसची व्हॅलिडिटी संपली. तर सिलेबस कुठला कव्हर होईल किंवा कशा पद्धतीने सिलेबस कव्हर होईल? तर प्री आणि मेन्स जे हे पूर्ण या सिलेबस कव्हर होईल. म्हणजे सुरुवातीला 2.5 महिने जी बॅच चालेल त्यात सुरुवातीला 1.5 महिना जवळजवळ प्री लेवलचा सिलेबस होईल. म्हणजे प्री लेवलला आता प्रॉफिट अँड लॉस जर आपण टॉपिक पकडला तर मी तुम्हाला प्री लेवलमध्ये पण शिकवेल आणि मेन्स लेवलला पण शिकवेल. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मी तुम्हाला 2 वेळेस शिकवेल. अराउंड प्रॉफिट अँड लॉसचे प्रीचे 4 लेक्चर्स आणि मेन्सचे जवळजवळ 3 लेक्चर. तर प्रॉफिट अँड लॉसवर मिनिमम 7 लेक्चर्स होतील. ॲव्हरेज सारखा टॉपिक पकडला तर सुरुवातीला प्रीचे 4 आणि मेन्सचे 3 अशा हिशोबाने 6 ते 7 लेक्चर ॲव्हरेजवर पण होतात. तर या पद्धतीने कंप्लीट सिलेबस जो आहे हा प्री आणि मेन्स या बॅचमधून कव्हर करून दिला जाईल. सोबत ॲडिशनली DI सुद्धा या बॅचला मी फ्री अवेलेबल करून देईल. पण मेन्स लेवलचं, प्री लेवलचं DI याच्यात नसेल, पण मेन्स लेवलचं डेटा इंटरप्रिटेशन यामध्ये सुद्धा अवेलेबल असेल. किती महिने चालेल ही बॅच? तर बॅच जी आहे ॲक्च्युअली 2.5 महिन्यांच्या आसपास बॅच चालेल.
पण व्हॅलिडिटी मात्र 1 वर्षांची असेल, म्हणजे 1 वर्षापर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा ही बॅच बघू शकता. नोट्स किंवा बुक जे म्हणतो आपण, तर बुक्स तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल, बुक जे आहे हे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ॲपमध्ये अपलोड करून दिलेलं आहे. आत्ताही तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. स्पेशल कमर्शियल मॅथ्स बॅच 2024 या हेडिंग खाली ही बॅच तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स अवेलेबल आहे. या बॅचची फी जी आहे ही आपल्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी 2000 आणि नवीन फ्रेशरसाठी ही फीस 2500 रुपये. तर जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठलीच बॅच अटेंड केली नाहीये, तुमच्यासाठी फीस 2500 आहे. जे सारथीचे यापूर्वीचे कुठले विद्यार्थी होते, मी बिगिनर बॅचला होतो, मी अचिव्हर सिरीजला होतो, मी विक्टरला होतो, किंवा मी विजेतावाल्याने तर गरजच नाही ऑफकोर्स. तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही फी जी आहे ही तुमच्यासाठी 2000 रुपये. तुम्ही काय करायचं, त्यासाठी कूपन कोड टाकायचा आहे सारथियन नावाचा कूपन कोड टाकायचा आहे. ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा कंप्लीट क्वांट बॅच, म्हणजे एकदम प्री टू मेन्स बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलचं ईच अँड एव्हरी टॉपिक आम्हाला पाहिजे सर, ईच अँड एव्हरी टॉपिक आम्हाला पाहिजे. तर जर तुम्हाला एकदम बेसिक पासून बॅच करायची, फक्त कमर्शियल नाही, याच्यामध्ये पूर्ण होईल, पार बेसिक कॅल्क्युलेशन होईल, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, DI, अरिथमॅटिक, प्री लेवल, मेन्स लेवल, कंप्लीट बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या बॅचची फीस जी आहे ही डिटेल्स पूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसते. कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बॅच. या कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बॅचचं जे नाव आहे ते असणार आहे बघा, क्वांट वॉरियर बॅच 5.0. बघा, क्वांट वॉरियर बॅच 5.0 हे तुम्हाला ॲपमध्ये दिसेल बघा. क्वांट वॉरियर बॅच 5.0 या पद्धतीने. तर ही बॅच तुम्ही त्या ठिकाणून परचेस करू शकता. या बॅचमध्ये ही बॅच ॲक्च्युली 9 सप्टेंबर 2024 ला चालू होणार आहे. सर मग 9 सप्टेंबर 2024 पर्यंत आम्ही काय करावं, आता बॅच परचेस करावी की नवीन नंतर परचेस करावी? बघा, ज्यांना एकदम बेसिक पासून डेमो लेक्चर्स अटेंड करून मग परचेस करायची, तुम्ही तेव्हा नंतर करू शकता, किंवा यात मी ऑलरेडी काही लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये टाकलेले आहेत. बेसिक कॅल्क्युलेशनचे लेक्चर मी ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये टाकलेत, तर ते तुम्ही आताही परचेस करून घेतले आणि पुढचे 10-12 दिवस ते लेक्चर जरी बघितले तर तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन 2दा रिपीट होईल. सो दॅट तुम्ही हे लेक्चर्स पाहिजे, तुम्हाला जर पाहिजे तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये फक्त बेसिक कॅल्क्युलेशनचे लेक्चर आहे, जे मी पुन्हा पहिल्यापासून घेणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त रेकॉर्डेड मोडमध्येच अवेलेबल आहे, मी पुन्हा पहिल्यापासून घेणार आहे. तर तुम्ही हे बेसिक कॅल्क्युलेशनचे आत्ता घेऊन आत्ता अटेंड करा, बॅच चालल्यानंतर पुन्हा अटेंड करा. सो दॅट काय होईल, तुमचं पूर्ण रिव्हिजन होईल. सर मला लाईव्हच करायचे तर मग तुम्ही त्यावेळेस पण परचेस करू शकता. दॅट इज अप टू यू. तुम्हाला आत्ता परचेस करायची तर आत्ता करा, नंतर परचेस करायची तर नंतर करा. आत्ता परचेस केली तर रेकॉर्डेड मधले व्हिडिओ तुम्हाला आत्ता बघायला मिळतील. या 10-12 दिवसात तुम्ही तुमच्या पद्धतीने रिव्हिजन करा. पुन्हा जेव्हा बॅच चालू होईल पुन्हा कंप्लीट सिलेबस पहिल्यापासून घेणारच आहे. त्यामुळे हा तुमचा ड्युअल बेनिफिट आहे. जर आता परचेस केली तर, नंतर परचेस केली तर हे लेक्चर्स प्लस पुढचे लेक्चर तुम्हाला त्यावेळेस पण बघता येईल. ही बॅच पण सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये, म्हणजे लेक्चर संपलं की नंतर रेकॉर्डेड मोडमध्ये तुम्हाला ती बॅच अवेलेबल असेल. याच्यामध्ये सुद्धा प्री आणि मेन्सचा पूर्ण सिलेबस जो आहे हा आपण कव्हर करून देणार आहे. या बॅचचा ड्युरेशन अराउंड 4 महिन्यांचा, 4 ते 4.5 महिने ही बॅच चालेल. प्री लेवलला 2.5 ते 3 महिने लागतात. 3 महिने प्री लेवलला लागतील, 3-3.5 महिने, आणि 1 महिन्याच्या आसपास मेन्स लेवलला. तर असं 4 ते 4.5 महिने ही बॅच जी आहे ती चालेल. व्हॅलिडिटीची सुद्धा 1 वर्ष असेल. आता या केसमध्ये मात्र तुम्हाला बुक जे हे तुम्हाला घरी येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बुक पाहिजे, तुमच्या बुक जे आहे हे तुम्हाला घरी मिळेल डायरेक्टली. घरी तुम्ही बुक जाऊन ॲड्रेस देऊन तुमच्या घरी बुक मागवू शकता. जर तुम्ही सारथीचे जुने विद्यार्थी आहात तर याचा अर्थ तुमच्याकडे ऑलरेडी बुक आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही सारथियन हा कोड टाका, तुम्हाला इथे सुद्धा 500 रुपये डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला ही बॅच जी आहे ही 3500 रुपीजमध्ये मिळणार. 3500 रुपीजमध्ये मिळणार. तर या पद्धतीचे बॅचचे डिटेल्स आहेत. बाकी रेग्युलर सिरीज आपली ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने चालूच आहे, त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना एकदम नवीन आणि बेसिक पासून शिकायचे ते विद्यार्थी या बॅचेस परचेस करू शकतात. ठीक आहे, तर एवढीच माहिती जी आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बाकी भेटूया लवकरच यूट्यूब सेशनमध्ये. टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.